रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. तुमच्या घरी जर कोणतंही जनावर असेल, शेळी असू द्या, मेंढी असू द्या किंवा बैल, कुठलंही जनावर, म्हैस वगैरे काही असू द्या, आणि ते जर जनावर खूप दिवसापासून आजारी आहे आणि त्या जनावराला जर उठवायचं असेल, थोडक्यात त्याच्या अंगामध्ये जर ताकद नसेल, तर ते जनावर उठवायचं कसं? काही जण काय करते, जनावर खटकाला विकून सोडून देते. नका विकू खटकाला. लक्षात ठेवा, जनावर अप्रत्यक्षरित्या खटकाला विकणं, ह्याच्यामध्ये पाप वगैरे काही लागत नाही. ध्यानात आलं का तुमच्या? मी काय सांगतोय ते पहा. खटकाला विकू नका म्हणतोय म्हणजे खटीक काय करतो, 500 रुपये 1000 रुपयाला मागतो. मग तो आता समजा जर बोकड 20,000चा असेल आणि तो जर तो 1000 रुपये 1500ला मागत असला आणि तुम्ही त्या 1000-1500साठी जर तुम्ही विकत असाल, कारण असे लोक बरोबर तुमचे हे ओळखून असतात, नाहीतर काय मरणारच आहे असं सांगतात, स्पष्ट सांगतात. तेवढंच तुला 4 पैसे होते. तुम्हाला बी ते बरं वाटतं जरा, बरं का. पण तुम्ही हा विचार करत नाही की अरे आपली लाख रुपयाची गाई आपण 20,000ला विकतो म्हणजे 80,000 रुपये तोटा करतो. म्हैस जनावर कोणतंही असो, ते जनावर फार तर तुम्हाला चांगलं करून विका तुम्ही. लक्षात येते का? ते जनावर चांगलं करायचं कसं? मी सांगतो ना, जनावर चांगलं करायचं कसं. तर असं आजारातून थकलेलं, खूप थकले जनावर, चारा खात नाही किंवा उठत नाही, फिरते पण हळूहळू चालतंय, मागं राहते सगळ्याच्या, अशा जनावरांना लक्षात ठेवा. मी मुद्दाम वरती टाकले मरायला लागलेली सुद्धा किंवा बसलेली जनावर. आता नाही तर काय, मरायला लागलेली पेक्षा तुम्ही मारणाऱ्याच्या हातातच देता ना, तुम्ही खटकाला देता म्हणजे काय करता, म्हणजे मारायलाच देता ना. त्याच्यामुळे अशी जनावर मरू देऊ नका, त्याला चांगली करा. तुम्हाला विकायचंच आहे ना, चांगलं करून विका, 4 पैसे तुमच्या हातामध्ये राहतील. यासाठी 1-2 उपाय फक्त मी सांगतो. तेवढे 2 उपाय जर तुम्ही काळजीपूर्वक केले तर माझ्या मते काहीही अडचण येणार नाही. हे बघा, पहिला उपाय त्याला काय करायचा तो मी सांगतो, आणि हा घरीच असतो, घरातनं बाहेर जायचं नाही. शेळी असू द्या, मेंढी असू द्या, मोठं जनावर असू द्या, मोठ्या जनावरासाठी फक्त याची जास्त पानं घ्यायची. कढीपत्ता, कढीपत्त्याची एक मोजून 10 पानं. या कढीपत्त्याच्या 10 पानामध्ये एवढा अद्रकाचा तुकडा. लक्षात ठेवा या गोष्टी. 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं आणि फक्त चतकुर चमचा ओवा टाकायचा. त्या थोडीशी दालचिनी टाकायची. वस्तू लक्षात आल्या का बघा. सगळे म्हणजे घरातून बाहेर जायचंच नाही म्हणून सांगितलं. तुम्हाला माहित आहे का, हा सांगतोय तो अर्क जर मनुष्याने प्याला, एक 3 ते 4 दिवस दररोज सकाळी अनुष्यापोटी जर हा पेला तर तो मनुष्य सुद्धा उठतो, जनावराचं काही नसतं. प्रमाण हेच ठेवायचं. हे चांगलं मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि किती पाणी पाहिजे आहे तेवढं पाणी त्या मिक्सरमध्ये ओतायचं. पुन्हा एकदा पूर्ण फिरवायचं मिक्सरमध्ये, जेणेकरून ते सगळं अगोदरच पूर्णपणे बारीक करा. मोहरी वगैरे जे आहे ते मोहरीची पावडर करून जरी त्यात टाकलं, त्या सगळ्याच्या पावडरी जरी टाकलं तरी सुद्धा अतिशय उत्कृष्ट. आणि पाहिजे तेवढंच पाणी त्यामध्ये टाकायचं. समजा मोठं जनावर आहे, मोठ्या जनावरासाठी फक्त कढीपत्त्याची पानं जास्त घ्यायची. एक 30 ते 35 पानं घ्यायची. आणि शेळी मेंढी जर असेल किंवा पिल्ला असतील तर ह्याच्यासाठी 15 ते 20 पानं, कमीत कमी 10 पानं पाहिजे. हे घेऊन ते जशी आपण मिरचीची चटणी तयार करतो तशा पद्धतीने
हे तयार करायचं. आणि पाहिजे तेवढंच. किती येते बाबा आपली जनावरं, हे चांगल्या जनावराला केलं तरी सुद्धा चालू शकते, अतिशय उत्कृष्ट. ते सुद्धा त्याची रवंत चांगली चालेल, त्याचं पचन डायजेशन चांगलं होईल. तेवढंच पाणी वाटायचं. फक्त मोठ्या जनावरासाठी या पाण्याचं प्रमाण कमीत कमी 200 ml असं. 200 ml पाणी त्यात ओतायचं आणि 2 तास चांगलं भिजू द्यायचं. एकदा मिक्सरमध्ये व्यवस्थितरित्या फिरवून काढलं, चांगलं भिजू द्यायचं 2 तास. 2 तासानंतर ते फडक्यामधून गाळून घ्यायचं, असं जोरात आवळून असा सगळा आर्क त्याचा निघाला पाहिजे. आणि ते 200 ml पाणी मोठ्या जनावरांना, गाई, म्हैस, बैल यांना. वासरू जर असेल तर 100 ml. मात्र जर शेळ्या मेंढ्या असतील तर ह्यांना 30 ml पाणी ते आर्क काढल्यानं सकाळी सकाळी अनुषपोटी पाजायचं. आणि लहान पिल्लं जर असतील तर त्या लहान पिल्लांना फक्त 10 ml. 15 दिवसाच्या पुढची पिल्लं. त्याच्या आतल्या पिल्लांसाठी काय करायचं ते मी सांगितलेलं. आणि पुन्हा काय, व्हिडिओ तुम्ही पाहत जाओ. मला तुम्ही फोन वगैरे केल्यानंतर माझे असतात लेक्चर. माझ्या 11वी 12वी JEE नीट याची लेक्चर असतात दिवसभर चालू. इथं जे ज्या व्यक्ती येऊन गेले त्यांना विचारा, ते पाहून गेले, ते इथं आले तरी सुद्धा माझी भेट होत नाही त्यांची. म्हणजे मला वेळ काढावा लागतो, त्या वेळेला त्यांना भेटता येते. त्याच्यामुळं तुम्ही सगळे व्हिडिओ अगोदर, त्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब केलं पाहिजे. नाही सबस्क्राईब चॅनल केलं की तुम्हाला सगळे व्हिडिओ येतात. आपण काय करतो, फुकटात बघायचं बघतो, आपण सगळं बघतो आणि सबस्क्राईब करायचं राहून जातं. मग पुन्हा कसा व्हिडिओ येणार सांगा बरोबर तुम्हाला. सबस्क्राईब याच्यासाठी करायचं. मला काय त्यातून फार मोठा मी लखपती होणार आहे अजिबात नाही. सबस्क्राईब केल्यानंतर मी व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला त्याची माहिती येते. नवीन व्हिडिओ मी टाकलं म्हणून सबस्क्राईब करायचं. दुसरा हेतू त्यातून काही नाही, लक्षात ठेवा. तर हे सकाळी सकाळी पाजल्यानंतर 1 तास चांगला जाऊ द्यायचा. 1 तासानंतर 1 ग्लासभर पाणी, 2 ग्लास मोठ्या जनावरासाठी ठेवलं तरी चालते. लहान जनावरासाठी ग्लासभर पाणी, 2 चमचे उडदाची डाळ आणि 2 चमचे मुगाची डाळ, अर्धा चमचा हळद, त्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि किंचितभर मीठ टाकायचं त्यात, किंचितच, थोडंच मीठ टाकायचं. उकळू द्यायचं चांगलं. उकळल्यानंतर हे गाळून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर किंवा कोमट असताना ते 100 ml, शेळ्यांसाठी 100 ml त्यातलं पाजलं तरी चालतं. आणि मोठ्या जनावरासाठी ते 2 ग्लास करताना फक्त हे दुप्पट करायचं सगळं. मोठ्या जनावरासाठी सांगतो. हे 3 दिवस तुम्ही केलं की तुमचं बसलेलं जनावर असू द्या, दुसऱ्या ते तिसऱ्याच दिवशी जाग्यावर नव्हतं. आणि ही सत्य बोले माझी वाचा, अनुभवाची बोलाय, सांगी वाढलेली अजिबात नाही. हे करून पहा तुम्ही. असे कितीतरी जनावर सुरुवातीचे माझे अनुभव जे आहेत ते तुम्हाला मी शेअर करतोय. ज्यांना काही अनुभव नसतो अशा व्यक्तींसाठी. पण तुम्ही पाहत नाही, तुम्ही डायरेक्ट सरांना फोन करता. सर काय उचलत नाही फोन आणि तुम्हाला येतो राग. अहो सर लेक्चरमध्ये असतात, हे जरा समजून घ्या जावा ना जरा थोडंसं. मग लगेच हे भाई सर भजन कीर्तन एवढं टाकलं की तुम्हाला माणसाचे बी व्हिडिओ येतात, जनावराचे बी येतात, कीर्तनाचे बी येतात, भाषणाचे बी येतात, सगळं आहे. पुन्हा स्पेशल चॅनल वैस सर या नावाने चॅनल कमीत कमी 5 आहेत. प्रत्येक चॅनलवरती वेगळी माहिती. त्याच्यामुळं तुम्ही लगेच फोन करत जाऊ नका. तुम्ही हा अनुभव घ्या, हे प्रयोग करा आणि त्यातून काय अडचण आली तर मग पुन्हा फोन करत जाऊ. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.